आज देखील मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे घरगुती हिंसाचार. घरातील कोणतीही महिला असू देत, त्या महिलेसाठी आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून म्हणजे वर्षांपासून जो त्रास होत असतो ते सहन करत असतात आणि ते अजिबात कुणालाही बोलत नाही आणि आपल्याला याबद्दल माहिती नाही, म्हणून आपण काय करायचं हे देखील त्यांना माहिती नसतं. आणि अशा बायकांसाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं मागचं एक कारण देखील आणखी आहे की मला 2-4 नाही बऱ्याच लेडीज बायकांचा फोन आला की मॅडम घरगुती हिंसाचाराबद्दल देखील तुम्ही व्हिडिओ बनवा, म्हणून मी हा कायदेशीर व्हिडिओ सर्वांसाठी बनवलेला आहे. लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि आवडल्यास नक्की तुमच्या जर ओळखीच्यांमध्ये जर कोणाला असा त्रास होत असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही देखील याची माहिती घ्या. महिलांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या घरगुती हिंसाचारापासून महिलेचे संरक्षण अधिनियम 2005 म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 याबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. अनेक वेळा महिलांना वाटतं की घरगुती हिंसाचार म्हणजे फक्त मारहाण, परंतु कायद्याच्या दृष्टीने घरगुती हिंसाचाराची व्याख्या खूप मोठी आहे आणि वेगळी आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि तुम्ही माझे कायदेशीर व्हिडिओ बघत आहात आणि माझ्या चॅनेलला देखील फॉलो करत आहात आणि कॉमेंटमध्ये देखील मेसेज करत आहात. त्यासाठी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर या कायद्यानुसार एखाद्या महिलेचा तिच्या पतीकडून किंवा सासरच्या व्यक्तींकडून किंवा एकत्र राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून होणारा शारीरिक, मानसिक त्रास तसेच भावनिक, आर्थिक आणि लैंगिक छळ हा घरगुती हिंसाचारामध्ये मानला जात असतो. घरगुती हिंसाचाराचे प्रकार: शारीरिक हिंसाचारामध्ये मारहाण करणे, दुखापत करणे, जाळणे, जीव घेण्याची धमकी देणे, तसंच मानसिक आणि भावनिक छळमध्ये शिवीगाळ करणे, अपमान करणे, माहेरच्यांचा अपमान करणे, मुलगा होत नाही म्हणून त्रास देणे आणि आर्थिक छळमध्ये खर्चासाठी पैसे न देणे, म्हणजेच त्यांना जर काही पाहिजे असेल तर ते त्यांना नाकारतात आणि नाही म्हणतात. तसंच स्त्रीधन, दागिने बळकावणे, म्हणजे त्यांना जे स्त्रीधन मिळालेलं असतं त्यांच्याजवळ जे असतं माहेरचं सासरचं ते लग्न झालं की लगेच काढून घेण्याची खूप वाईट आणि घाण प्रथा आपल्या या समाजामध्ये आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत असतं, पण ते बोलत नसतात. आणि हा देखील बळकावण्याचा जो प्रकार आहे हा आर्थिक छळामध्ये मानला जात असतो, धरला जात असतो. कमाईवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवणे, म्हणजे ती जे काही कमवते त्याच्यावर देखील ते नियंत्रण ठेवतात. म्हणजे तू आम्हाला तो खर्च जो तुझा पगार जो येत असतो तो आम्हाला तू दिलाच पाहिजे, नाहीतर आम्ही तुला असं करू तसं करू असं धमक्या देखील ते देत असतात. तसंच लैंगिक छळ देखील करणे, या सर्व गोष्टी घरगुती हिंसाचारामध्ये येत असतात. या कायद्याचा उद्देश महिलांना त्वरित संरक्षण मिळवून देणे हा आहे. हा कायदा फक्त शिक्षा देण्यासाठी नाही तर महिलेला सुरक्षित जीवन मिळावे यासाठी तयार करण्यात आलेला आहे. कोण तक्रार करू शकतं, म्हणजे ह्या गोष्टीसाठी कोणकोणत्या महिला तक्रार करू शकतात? तर सगळ्यात पहिले पत्नी, घटस्फोटित महिला, आई, बहीण, मुलगी आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला या सर्वजणी तक्रार करू शकतात. ज्या महिला घरगुती नातेसंबंधात राहतात त्या या कायद्याअंतर्गत तक्रार करू शकतात. आणि महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी कुठल्या आहेत त्यासाठी, म्हणजे कोणते सेक्शन वापरले जातात आपण ते बघू. सगळ्यात पहिले कलम 17 नुसार निवासाचा अधिकार. महिलेला घरात राहण्याचा, वैवाहिक घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. तिला विनाकारण घराबाहेर काढता येणार नाही. सेक्शन 17 नुसार. कलम 18 नुसार संरक्षण आदेश, म्हणजेच न्यायालय आरोपीला पुढील हिंसाचार करण्यास मनाई करू शकतो. कलम 18 नुसार. कलम 19 नुसार निवासाचा आदेश, महिलेला राहण्यासाठी घराचा अधिकार मिळू शकतो. तसंच कलम 20 नुसार आर्थिक मदत, महिलेला व मुलांच्या खर्चासाठी आर्थिक मदत देखील मिळू शकते. आणि कलम 21 नुसार मुलांच्या ताब्याबाबत आदेश, न्यायालय तात्पुरता मुलांचा ताबा हा देऊ शकतं. कलम 22 नुसार नुकसान भरपाई, म्हणजेच काय तर मानसिक व शारीरिक त्रासासाठी नुकसान भरपाई त्याला मागता येत असते. कलम 23 नुसार तात्पुरता आदेश, तातडीच्या परिस्थितीत न्यायालय त्वरित अंतरिम आदेश देऊ शकतात. आता तक्रार तुम्ही कुठे करायची, तर सगळ्यात आधी तुम्ही महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तुम्ही देऊ शकतात. तसंच संरक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊ शकतात. सेवा प्रदाता संस्था असतात तिथे तुम्ही तक्रार देऊ शकतात. आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय या ठिकाणी देखील तुम्ही तक्रार देऊ शकतात. आणि महिला आयोगांकडे देखील तुम्ही तक्रार देऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही तक्रार देऊ शकतात.
कारण बऱ्याच महिलांना फक्त एवढंच माहिती की आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ, या बाकीच्या ठिकाणी तक्रार देता येते हे त्यांना माहीतच नाही आहे. घरगुती हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत महिलेला संरक्षण, निवास खर्च आणि नुकसान भरपाई यासारखे नागरिक हक्क मिळतात. दोन्ही उपाय एकाच वेळी तुम्ही वापरू शकतात, म्हणजे वापरता येतात तुम्हाला. तर महिलांनी कोणती कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे? तर सर्वात आधी तुमचे जे वैद्यकीय अहवाल म्हणजेच डॉक्टरांचे जे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जे असतं, तुम्ही ज्या वेळेला मारहाण झाल्यावर जातात आणि त्यावर तुम्ही औषध वगैरे घेतात, ते डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जपून ठेवलं पाहिजे. तसंच जे काही फोटो असतील काढलेले ते, व्हिडिओ असतील ते, तुमचे व्हॉट्सअपचे चॅट असतील ते, मेसेजमधले मेसेज, व्हॉट्सअपचे मेसेज, या सर्व गोष्टी तुम्ही सांभाळून ठेवल्या पाहिजे. तसंच साक्षीदारांची माहिती, पोलीस तक्रारीच्या प्रती, ज्या तुम्ही पोलीस कंप्लेंट करतात त्याच्या देखील तुम्ही प्रती जपून ठेवल्या पाहिजे. ही कागदपत्रे न्यायालयामध्ये नंतर तुम्हाला खूप महत्त्वाचे पुरावे म्हणून ठरवू शकतात. घरगुती हिंसाचार सहन करणे हा उपाय नाही. कायदा महिलांच्या संरक्षणासाठीच उपाय आहे, पण महिलांना माहिती नसल्यामुळे त्या घरामध्ये हा अत्याचार सहन करत असतात आणि त्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि काही नाही तर स्वतःच्या संरक्षणासाठी तरी तुम्ही पुढचं पाऊल उचलावं, एवढंच मी या व्हिडिओतनं तुम्हाला सांगते. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.